ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकांचं सत्र सुरू होणार आहे। 26 तारखेपासून हे चित्र पाहायला मिळेल। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये बैठक या संदर्भात आज होईल। विधानसभा निहाय बैठका घेत उद्धव ठाकरे आढावा घेणार आहेत। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची महत्त्वाची बैठक पार पडेल। आगामी मुंबई महानगरपालिका ठाकरे गटाने स्वबळावरती लढावी असं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि याच पार्श्वभूमीवरती ही मोर्चे बांधणी ही तयारी सुरू होईल। बैठकीसाठी विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख उपस्थित राहतील असंही कळतंय। या संदर्भात आपले प्रतिनिधी अजय माने यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया। अजय, हे जे पूर्व तयारीचं कुठेतरी सत्र आहे बैठकांचं, याबद्दल अधिक माहिती काय देता येईल? पूर्वी लोकसभा विधानसभेचं वारं थांबवल्यानंतर आता उद्धव ठाकरे जे ते महानगरपालिकेचा ॲक्शन प्लॅन बनवताना पाहायला मिळतात आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी याआधी शिवसर्वेक्षण यात्रा केली होती आणि त्याच्यात निरीक्षकांकडून जे ते 36 विधानसभा मतदारसंघाचा संपूर्ण अहवाल जो आहे तो मागवला आणि त्याच्यानंतर एक बैठक जी आहे शनिवारी उद्धव ठाकरे यांच्या राहत्या निवासस्थानी म्हणजे मातोश्रीवर पार पडली आणि या मातोश्रीवरच या सगळ्या बैठकींचं सत्र झाल्यानंतर त्यांनी असं म्हटलं की पुन्हा एकदा बैठकींचं सत्र सुरू होईल आणि या बैठकीत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे थेट विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख आणि शाखा प्रमुख यांच्याशी जे ते बातचीत करतील। तसंच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की उद्धव ठाकरे थेट आता नवीन वर्षात शाखा भेटी देताना आपल्याला पाहायला मिळतील, कारण की शाखांवर म्हणजे छोट्या छोट्या पातळीवर जाऊन नेमकी पक्षाची अवस्था काय आणि तिथे भूमिका काय आणि शाखा प्रमुखांचं म्हणणं काय हे जाऊन एकंदरीत संपूर्ण महानगरपालिकेच्या अनुषंगाने अंदाज बांधण्याचा प्रयत्न जो आहे तो उद्धव ठाकरे यांचा असणार आहे। त्याला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी या बैठकीत म्हटलं की त्यांना ज्या बैठकीला निरीक्षक उपस्थित होते इतर जे पदाधिकारी होते त्यांनी म्हटलंय की यंदा महानगरपालिका आपण स्वबळावर निवडणूक लढवूया असा एक नारा, असा एक सूर या बैठकीत पाहायला मिळाला आणि त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे म्हटलेत की मी सर्वच विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख आणि शाखा प्रमुखाशी या संदर्भात चर्चा करेल। जर तशी भूमिका असेल तर त्याच्या संदर्भात सुद्धा आपण चर्चा करून मार्ग काढू असंही म्हणता उद्धव ठाकरे ते पुढे म्हटलेत की विरोधक कोणी असला किंवा सोबत कोणी असो नसो आपण मुंबईसाठी लढणार आहोत हे लक्षात ठेवूनच आपण जे ती संपूर्ण आगामी काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या किंवा मग इतर निवडणुकांना सामोरं जाणार आहे। याच पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी आणि बैठकांचं सत्र वाढताना आपल्याला पाहायला मिळेल। नवीन वर्षाचं स्वागत झाल्यानंतर उद्धव ठाकरे थेट आपल्याला मुंबईतल्या 36 विधानसभामध्ये असलेल्या त्यांच्या शाखा ज्या आहेत म्हणजे जे मूळ शिवसेनेचं एकंदरीत संघटन तयार करण्यासाठी बांधलेल्या शाखा त्या ठिकाणी उद्धव ठाकरे स्वतः जातील आणि तिथे पक्ष बांधणी करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतील। खरं तर ठाकरे आणि शिवसेना आणि मुंबई महानगरपालिका यांचं एक आपण बघितलं तर एक वेगळं राजकारण या मुंबईत आणि या महाराष्ट्रात पाहायला मिळतं आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ज्यावेळेस विधानसभेला एवढा मोठा फटका पाडल्यानंतर आता उद्धव ठाकरे जे ते मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने तयारी करताना आणि महानगरपालिका कशी ठाकरेंची आणि शिवसेनेची असावी या पार्श्वभूमीवर रणनीती आणि ॲक्शन प्लॅन बनवताना आपल्याला पाहायला मिळतील। पूर्वी धन्यवाद अजय आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर एकंदरीतच आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने आता उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे गटाची शिवसेना यांच्या माध्यमातून अत्यंत तपशीलवार अशा पद्धतीची तयारी केली जाईल आणि या संदर्भातल्या बैठका घेतल्या जातील। तसंच प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा स्वतः उद्धव ठाकरे लक्ष घालणार आहेत आणि त्याबद्दल माहिती घेणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।